सर्वप्रथम महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना अ, स्पर्धा पंच यूट्यूब चॅनल कडून नमस्कार. आणि एक अत्यंत महत्त्वाची बाब अशी शासनाला समोर आली की बऱ्याचशा लाडक्या बहिणी ह्या टॅक्स पेयर आहेत, तरी पण लाडक्या बहिणीचा लाभ घेत आहे, तर त्यांच्यावरती कारवाई होणार आहे. तर ती कारवाई कशा पद्धतीची होणार आहे, आपल्याला खबरदारी म्हणून काय करता येईल का, आणि करायचं आहे तर काय करता येईल, किंवा काही करण्याची गरज नाही, हे आज आपण इन डिटेलमध्ये पाहणारच आहोत. त्याचप्रमाणे आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे की जो 8वा हप्ता म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो मित्रांनो किंवा मैत्रिणींनो, आपल्याला 28 तारखे म्हणजेच येत्या 4-5 दिवसात आपल्यापर्यंत पोहोचणार आहे, आपल्या अकाउंटवरती जमा होणार आहे. तर अजून एक अपडेट आलेला आहे की जे केवायसी ज्या ज्या बँक अकाउंटला केवायसी झालेल्या नाही, त्या केवायसी न झालेल्या अकाउंटवरती आजपासून हप्ते येणार नाहीत मित्रांनो. तर त्या केवायसी आपल्याला करून घ्यायच्या आहेत. केवायसी बँक खात्याला करायची आहे, त्यामुळे बँकेत जाऊन तुम्हाला केवायसी करणं अतिशय सोपं होणार आहे. तर ते करायचं आहे. तसेच शासन आपल्याला बोललं होतं की ₹2100 इतके रुपये आपल्याला पर मंथ देणार. त्यावरती काय निर्णय झाला आहे का? की त्यावरती की फक्त 1500च भेटणार आहेत? तर मित्रांनो तसं नाही. आता 3 तारखेला अर्थसंकल्प बैठक आहे. त्या अर्थसंकल्पात जे सध्याचे मंत्रिमंडळ आहे किंवा अर्थमंत्री आहेत अजित पवार, ते सक्रियपणे सादर करणार आहेत की लाडक्या बहिणीला ₹2100 मिळावेत. तर ₹2100 ते 3 तारखेला ज्यावेळेस अर्थसंकल्पात घेतले जातील, त्यावेळेस जो निर्णय होईल तेव्हापासून ते आपल्याला लागू होणार आहेत. तर आता जो हप्ता भेटणार आहे तो तुम्हाला ₹1500 भेटणार आहे. तर ज्या बहिणी टॅक्स पेयर आहेत त्यांच्यावरती कारवाई होणार असं म्हटलं जाते. तर कोणत्या पद्धतीची कारवाई होणार किंवा ते कसे व्हेरीफाय करणार आहेत, याबाबत आपण इथे चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, मैत्रिणींनो, खबरदारी म्हणून आपल्याला काय केलं पाहिजे हे आपण सध्या पाहणार आहोत. तर अ, लाडक्या बहीण योजनेत माहित आहे आपल्याला दर महिन्याला आर्थिक मदत केली जाते. आर्थिक मदत करताना शासनाच्या काही अटी होत्या. त्या आपण अ, न कन्सिडर करता आपण सर्वांनीच फॉर्म भरलेत आणि आजपर्यंत आपल्याला सर्वांना पैसे आलेत. तर आतापर्यंत असं नाही की सर्वांना आले मित्रांनो. 1,40,00,000 1,40,00,000 अर्ज भरले होते. तर मित्रांनो, ते त्या अर्जापैकी फक्त 9,00,000 अर्जच फक्त बाद झालेले आहेत. बाकी अर्ज हे ग्राह्य केलेले आहेत. म्हणजे अर्ज बाद होण्याची संख्या ही अतिशय कमी आहे. तुम्ही आजूबाजूला बघत असताल, आपल्या शेजारी पाजारीला ती जॉब करते किंवा तिच्याकडे कार आहे, पण ती लाडक्या बहिणीचे सुद्धा हप्ता घेते. तर अशावरती कारवाई होणार आहे, असं शासनानं जाहीरपणे उघड केलेलं आहे. तर त्याची पडताळणी कशी केली जाणार, त्याची पडताळणी सुरू आहे. त्याची पडताळणी सुरू असलेलेच म्हणजेच मुंबईत सध्या परवाची गोष्ट आहे मित्रांनो, 22,000 लाडक्या बहिणीचे अर्ज अपात्र केलेले आहेत. तर त्यांच्यावरती काय कारवाई होणार आहे का? तर ते ते पडताळणी करताना त्यांनी काय केलं? तर मित्रांनो, पडताळणी करताना जर आपले हसबँड किंवा ती बहीण दोघांपैकी एक कोणीही टॅक्स पेयर असेल, तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येत नाही. तसेच तुमच्या घरात जर 4 चाकी वाहन असेल, तरीही तुम्हाला या योजनेचा आपला लाभ घेता येत नाही. तसेच यावरती अ, अतिशय फास्ट वर्क व्हावं यासाठी शासनाने परिवहन खाते, आर-टी-ओ आणि आयकर विभागाची म्हणजे टॅक्स विभागाची तिथे मदत घेऊन लवकरात लवकर त्यांच्याकडून ते अपडेट घेत आहे. तर वाहन मंडळाकडून त्यांना समजेल की या लाडक्या बहिणीवर किंवा हसबँडवरती एक 4 चाकी वाहन आहे का? तर ते जर असेल तर ते रद्द होणार आहे. तुम्हाला तिथून अपात्र ठरवणार आहेत. आयकर विभागाची मदत घेतली जाणार आहे. आयकर विभागात जर तुम्ही टॅक्स पेयर आहात, तरी तुम्हाला हे करता येणार नाहीत. आता टॅक्स पेयर म्हणजे तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की टॅक्स पेयर म्हणजे काय? तर मित्रांनो, 1 मार्च पासून 1 एप्रिल पासून आपल्याला जो हे होणार आहेत, 12 लाखापर्यंत आपल्याला टॅक्स फ्री आहात आपण. झिरो टॅक्स आहे. तर यांचं कसं चालू आहे की 1 एप्रिलच्या अगोदर सर्व जे अर्ज आहेत ते अपात्र करण्यात चालू आहे. जर 1 एप्रिल पासून पुढे गेली ही प्रक्रिया, तर आपण यातून वाचू शकतो. म्हणजे 12 लाखापर्यंत कमीत कमी म्हणजे जास्तीत जास्त लाडक्या बहिणीचे जे हे आहेत आपले, त्यांचं उत्पन्न आहे ते 12 लाखाच्या खालीच आहे. तर ते त्यातून सुटका होणार आहे. त्याचप्रमाणे बनावट लाभार्थ्यांनीही या योजनेचा लाभ घेतला आहे. तर मित्रांनो, काही मुंबईत अशाही केसेस आहेत की त्या ज्या बहिणी आहेत एम-पी, यू-पीतील आहेत आणि त्यांनी अर्ज भरलेला आहे आणि त्या सुद्धा लाभ घेत आहेत. तर बऱ्याचशा गोष्टी या शासनाला बघायच्या आहेत, त्यानुसार ते हे करणार आहेत. आता गावाकडे किंवा स्थानिक लेव्हलला अंगणवाडी सेविकांना किंवा शिक्षकांना, जे अंगणवाडीचे टीचर आहेत, त्यांना हे काम दिलं जाणार आहे की प्रत्यक्षात घरी जाऊन तुम्हाला चौकशी करायची आहे. घरी 4 चाकी आहे, कोणाचे आहे, कोणाच्या नावावरती आहे, ही चौकशी करून त्यांनी तो रिपोर्ट
शासनाला द्यायचं आहे. म्हणजे इतकं मोठं काम होणार आहे. आणि या योजनेचा जो आतापर्यंत लाभ घेतलेला आहे अशा महिलांनी, त्यांना मित्रांनो कोणत्याही प्रकारचा तोटा होणार नाही. जर तुमचा अर्ज तुम्ही बालविकास खात्यात जाऊन तुम्ही जर बंद करण्याचा विचार करत असेल तर थोडे थांबा. कारण जेवढे हप्ते येत आहे तेवढे तर घ्यावे असं मला वाटतं. कारण कोणत्याही प्रकारची कारवाई इथे केली जात नाही. 22,000 महिला अपात्र ठरल्या तर त्यांचा फक्त लाभ इथून पुढे होणार नाही. त्या इथून पुढे जो भेटणारा जो लाभ आहे तो त्यांना मिळणार नाहीये. तर अशा पद्धतीचं आहे मित्रांनो. जर तुम्ही तुमच्या बहिणीसाठी, आईसाठी, वाईफसाठी जर तुम्ही अर्ज केला आहे आणि विचार करत आहात की मी टॅक्स पेयर आहे तर मी काय म्हणजे काय केलं पाहिजे, तर तुम्ही सध्या काही करू नका. शासनाकडून अर्ज पात्र होऊ द्या. काही काही कोणत्या प्रकारची कारवाई होत नाहीये. फक्त कारवाई इतकीच की आपल्याला इथून पुढे जो लाभ मिळणार आहे तो मिळणार नाही. बस एवढंच हे आजचं अपडेट होतं मित्रांनो. जर टॅक्स पेयर असाल, काही असाल तर मित्रांनो अजूनही तुम्ही अर्ज भरला नसेल, अर्जही भरण्याची प्रोसेस चालू आहे. अर्ज भरू शकता. अर्ज व्हेरीफाय होतो 1 आठवड्यात. आणि हा हप्ता म्हणजे हा तर आता भेटणार नाही. हा हप्ता ह्या हप्त्यामध्ये वीकमध्ये तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती भेटून जाईल. तुम्हाला नेक्स्ट मंथची भेटू शकते. म्हणजे जेवढं भेटते तेवढं घ्या. सरकारच्या कार्यामुळे काही त्रुटी असल्यामुळे आपल्याला ते हप्ते भेटतायत तर ते घेऊन घ्या. सरकार काही दुसरे कुठले पैसे देत नाही, आपलेच पैसे आपल्याला देत आहे. तर अशा पद्धतीचं आजचं हे अपडेट होतं. अपडेट आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करायचं आहे. लाडक्या बहिणींनी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.